दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण स्वामींनी निरूपण केलेले जे दृष्टांत आहेत त्यातला पहिला दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. 3 दृष्टांत एका विषयाचे किंवा एका विषयाच्या संदर्भातले आहेत, ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या शक्ती स्वीकाराबद्दल आणि सुधारित जर का वाक्य आपण बोललो तर परमेश्वर अवताराच्या शक्ती स्वीकाराबद्दल. परमेश्वर जे आहेत ते पूर्ण शक्तियुक्तच आहे, शक्तिमय आहेत. परमेश्वराचं स्वरूप जे आहे, परंतु परमेश्वर जेव्हा अवतार स्वीकार करतात त्यावेळेला काय होतं की परमेश्वराला कशासाठी म्हणून अवतार घ्यायचा आहे आणि त्या अवतार कार्यामध्ये त्यांना काय त्या ठिकाणी कार्य करायचे आहेत यानुसार परमेश्वर त्या त्या अवताराच्या माध्यमातनं, त्या अवतार घेण्याच्या माध्यमातनं त्या त्याच क्रिया फक्त करत असतात. सगळ्याच क्रिया परमेश्वर करत नाहीत. जसं की अवतार घेतलेला आहे श्री चक्रपाणी महाराजांनी आणि मग त्यांना त्या अवतार कार्यामध्ये काय काय करायचं आहे ते त्यांचं ठरलेलं आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतलेला आहे, त्यांचं ते ठरलेलं आहे. किंवा श्री गोविंद प्रभू महाराजांनी अवतार घेतलेला आहे, त्यांनी त्या अवतार कार्यात नेमकं करायचं काय आहे ते काहीतरी ठरलेलं आहे. एरवी परमेश्वर सर्व शक्तियुक्तच आहेत, म्हणजे त्यांना वेगळे काही शक्तींचा स्वीकार करावा वगैरे असं काही नाही. अशी परमेश्वराची ती विशेषता आहे. फक्त जेव्हा अवतार घेऊन ते या पृथ्वी तलावर काहीतरी कार्य करण्यासाठी येतात तेव्हा मात्र ते स्वतःला नियमित करतात, एक निश्चित करतात की आपल्याला आत्ता हे कार्य करायचं आहे आणि पर्टिक्युलर त्या विशिष्ट जीवांसाठी म्हणून तो अवतार जो आहे तो झालेला असतो. तर कृष्ण महाराजांचा जो अवतार आहे तो पांडवांसाठी म्हणून किंवा तत्संबंधित त्या वेळेत जे जीव आहेत त्यांच्यासाठी ते अवतार कार्य करणं हे त्या अवतार कार्यामध्ये निश्चित झालेलं आहे. श्रीप्रभूंचा जो अवतार आहे, मग रुद्धपूर प्रांतातले जे काही जीव आहेत कणवेचे, त्यांना काय काय दातृत्व करायचं आहे, म्हणजे त्या रुद्धपूर प्रांतातल्या विशिष्ट जीवांसाठी हा अवतार आमच्या स्वामींचा श्रीप्रभूंचा झालेला आहे. आमच्या स्वामींचा जो अवतार आहे तो आता तो सृष्टीपर्यंत नित्य उद्धारण व्यसनी अवतार असल्यामुळे आणि त्यांची निश्चिती आहे जीवाचा उद्धार करायचा आहे. विविध प्रकारे तो उद्धार जो आहे तो परमेश्वर करत असतात. मग या ठिकाणी हे जे अवतार परमेश्वर घेतात, दृष्टांताच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, उद्धरण ते मनुष्य अवतारेची आती, परी तेथीचाची विशेषू परदृश्यत्वे प्राप्ती करणे आती. उद्धरण ते मनुष्य अवतारेची आती म्हणजे परमेश्वर विविध अवतारांमध्ये अवतार घेतात. मग पशुत्रियांच्या मध्ये कच्छ मच्छ पशु पक्षी उपलक्षणे तिथे अवतार परमेश्वराचा होतो. पशुमध्ये होतो, पक्ष्यांमध्ये पण परमेश्वराचा अवतार होतो. भटोबास म्हणतात की अमक्या अमक्या गावाला पशु म्हणजे पक्षीमध्ये परमेश्वराने अवतार स्वीकारला, म्हणजे तो पक्षी अवतार आहे. किंवा व्याघ्र वेशाचं जर का आपण उदाहरण घेतलं तर पशु म्हणजे व्याघ्र हा काय आहे, पशु आहे. मग त्या पशुमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये उच्च वर्ण जे आहेत, म्हणजे पशु पक्ष्यांमध्ये पण असं आहे की कावळा आहे तर त्याला मान कमी आहे, विशिष्ट दिवसातच त्याला मान असतो. पण त्याच्यामध्ये मोर असेल, पोपट असेल वगैरे असे जे काही पक्षी आहेत, म्हणजे अशा पक्ष्यांमध्ये परमेश्वराचा अवतार होत असतो. पशुमध्ये पण मग कुत्रा पण आहे, गाढव पण आहे वगैरे, त्याच्यामध्ये अवतार परमेश्वराचा होणार नाही. त्याच्यामध्ये पण उच्च आहे, वाघ आहे, सिंह आहे, अशाच याच्यामध्ये परमेश्वर अवतार घेणार. म्हणजे हे कच्छ मच्छ पशु पक्षी आहे. त्याच्यानंतर पुढे मनुष्य वेशामध्ये परमेश्वराचे अवतार होत असतात. अशा प्रकारे परमेश्वर सर्व ठिकाणी, म्हणजे स्थावर जे आहे झाड गवत वगैरे याच्यामध्ये अवतार होत नाही. जे चलद्रूप आहेत त्याच्यामध्येच अवतार होणार. मग
जरी या सर्व ठिकाणी अवतार होत असला तरी उद्धरण ते मनुष्य अवतारेच यात. उद्धार जो परमेश्वर करतात जीवाचा, तो पशु पक्ष्यांच्या देहामध्ये अवतार घेऊन त्या जीवाचा उद्धार करत नाहीत. कारण की पशु पक्षी हे किती जरी म्हटले आपण तरी ते कुठेतरी कुणाच्या तरी बंधनामध्ये असतात, कुणीतरी त्यांना बंधनात ठेवू शकतात. आणि परमेश्वर कसे आहेत? परम ऐश्वर्य. त्यांच्यावर कुणाचं बंधन, परमेश्वरावर कुणाचंही बंधन नाही, किंवा परमेश्वर कुणाच्याही बंधनामध्ये राहत नाहीत. आणि म्हणून इथे परमेश्वर जेव्हा अवतार घेतात आणि जेव्हा उद्धार करायचा जीवाला, तेव्हा मनुष्य देह ज्याचा उद्धार करायचा तो मनुष्य देहात असला पाहिजे. आणि जे उद्धार करणार आहेत ते परमेश्वर अवतार सुद्धा ते पशुत्रियांच्या अधिक त्या अवतारामध्ये असून चालणार नाही. त्यांना देखील मनुष्य अवतारच घ्यावा लागेल. कारण की तुम्ही आम्ही बोलतो चालतो कोणासोबत? मनुष्यासोबतच बोलू शकतो. मनुष्याची भाषा मनुष्याला समजू शकते. आता आपण बघितलं की एखादा माणूस बोलतो आणि त्याला पशुला त्याची भाषा कळते, त्या मनुष्याची, परंतु तो पशु बोलू शकतो का त्यांच्यासोबत? तो बोलू शकत नाही. तो हावभाव व्यक्त करेल पण त्याला बोलता नाही येणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला संवाद करायचा त्या दोन्ही लोक एका भाषाचे असले पाहिजेत, एका त्यांची शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे, तेव्हा तो संवाद त्याच्यामध्ये होत असतो. आणि म्हणून बोलल्या गेलं पाहिजे. आता बाकीच्या ठिकाणीच आता ठीक आहे, शब्द नसले तरी चालतील, पण ज्या वेळेला आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल त्यावेळेला मात्र आपल्याला शब्द हे समजले पाहिजेत. परमेश्वराचे शब्द काय आहेत हे समजले पाहिजेत. आपल्या शंका काय आहेत ते शब्दामध्ये आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. म्हणजे अर्जुन देवाने जशा आपल्या शंका मांडल्या शब्दांमध्ये मांडलेल्या आहेत, ते बोलून. आमच्या श्री स्वामींनी त्याची उत्तरं दिलेली आहेत, कृष्ण महाराजांनी. ती कशी दिलेली आहेत? बोलूनच दिलेली आहेत. म्हणजे दोन्हीकडनं जेव्हा तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञान घ्यायचं असेल तर त्याला शब्दाशिवाय पर्याय नाही. ते म्हटले आम्ही नुसतंच बघून बघून ज्ञान घेऊ, तो एक भाग वेगळा. बघूनही ज्ञान घेता येतं. एखादे ज्ञात विरक्त आहेत, त्यांचं नुसतं उठणं बसणं कसं आहे त्याच्यावरून पण आपल्याला ज्ञान घेता येतं. परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला शब्दरूपी ज्ञान जे आहे ते असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, इत्यादी जे ग्रंथ आहेत याच्यामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचा बोध आपल्याला होणं खूप गरजेचं आहे. नुसतं शब्दपाठ होणं गरजेचं नाही. असं पाठांतर, ज्याची बुद्धी चांगली आहे, जगामध्ये एखादा हुशार माणूस आहे, त्याची बुद्धी चांगली आहे, तो लगेच पाठ करू शकतो. हे पाठ करण्याला काहीच महत्त्व नाही. ते शब्द जे आहेत त्या शब्दांचा बोध होणं खूप गरजेचं आहे. तो बोध जर का झाला तरच ते शब्द आपल्यामध्ये उमटणार आहेत. जसं शेतकरी आहे, त्यांना माहिती आहे बियाणं असतं, म्हणजे ते टेबलवर ठेवलं तर ते बियाणं काही कामाचं आहे का? नाही कामाचं. त्याला जमिनीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? पेरावं लागेल. आणि नुसतं पेरून नाही चालत, मग ते विशिष्ट वेळातच पेरावं लागतं. कारण की जमीन, पाणी आणि ती बी या तिघांचा संपर्क झाला पाहिजे तर मग ते पीक येतं. तशा पद्धतीने जे शब्द आपल्याकडे आलेत ते जर का तसेच राहिले, आपण ते पेरलेच नाही, विशिष्ट वेळामध्ये ते पेरल्या गेल्या पाहिजेत. कुठे? आपल्या हृदयामध्ये. आणि मग सगळा तुमचा अधिकार, ते शब्द, ते ज्ञान वगैरे, हा सगळ्याचा जगा मेळापकू होय, एकत्रितपणा येतो, त्यावेळेला तो शब्द तुम्हाला उमटतो. नाही तर तुम्ही म्हणता आम्ही पोथीला गेलो बरं का, परंतु ते काय विषय चालू होता आमच्या काही लक्षात नाही आलं. शब्द ऐकू आले आणि त्यांना विचारलं काय काय शब्द बोलले, ते शब्दही सांगू शकतील ते, परंतु त्यांना त्याचा बोध झालेला नाही. तो बोध होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वराला आपल्याशी बोलावं लागेल, आधी आपल्याला सांगावं लागेल, आणि मग ते शब्द येतील. आणि त्याच्यासाठी मग मनुष्य अवतार असणं गरजेचं आहे. एरवी दुसरे अवतार असतील आणि मग आपण म्हणू की व्याघ्र वेशामध्ये दत्तात्रय येऊन बोलले म्हणजे त्यांना शेवटी बोलावंच लागेल. परंतु व्याघ्र वेश असेल तर सहजासहजी कोणी भक्तजन येतील का जवळ?
नाही येणार. आमच्या स्वामींचं मनुष्य रूप आहे, समजा मनुष्य अवतार आहे, तर मनुष्य देह आहे, तर मग ते मनुष्य देह 32 लक्षणी वगैरे सगळं असल्यामुळे स्वाभाविकच ज्यांना ज्ञानाचा अधिकार नाही ते सुद्धा वेदामुळे परमेश्वराजवळ येतात. मनुष्य अवतारीची का आत? कारण की मनुष्य अवतार असल्यामुळे त्यांच्याकडे जे सौंदर्य आहे वगैरे किंवा परमेश्वराचं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे ते जीव वेधल्या जातात अवताराकडे, आणि ऐन केन प्रकारे बोधाचा जरी अधिकार नसेल तर आवडीने परमेश्वराकडे येतात, आकर्षित होऊन परमेश्वराकडे येतात, आणि तिथून त्यांचा अधिकार सुरू होऊन जातो. जो नसतो तो तिथे काय होतो, सुरुवात त्याची होण्याची शक्यता असते. आणि म्हणून या सर्व दृष्टीने मनुष्याचा उद्धार करायचा असेल तर मनुष्य देहामध्ये परमेश्वराला यावं लागतं. परी तेथीचाची विशेष परदर्शत्वे प्राप्त करणे हाती जायचा अंतुलाचा. आता हे 3 दृष्टांत आहेत, अंतुलाचा, बाहेरीलाचा आणि उंबऱ्यावर चिलाचा. 3 दृष्टांत याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर दृष्टांताचे जे काही क्रम आहे, 114 दृष्टांत सूत्रपाठामध्ये आपल्याला बघायला, सूत्रपाठ ग्रंथामध्ये, तर त्या सर्व दृष्टांतामध्ये सर्वात पहिले हे 3 दृष्टांत इथे सांगितलेले आहेत. परमेश्वराच्या दातृत्वाबद्दलचं आहे की परमेश्वर जे दातृत्व करतात ते पर, अवर आणि उभय हे 3 असे विभागणी आहे. पर म्हणजे परमेश्वर पैकीचं जे पण आहे, जसं आता परमेश्वर आमचे स्वामी ज्ञान सांगताना काय करतात, 4 पदार्थांचं ज्ञान सांगतात. 4 पदार्थ म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आता त्याच्यामध्ये पण आहे की ह्या चारीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. परंतु मोचक कुठलं ज्ञान आहे, परमेश्वराचे ज्ञान ते मोचक आहे. तुम्ही म्हटले की आम्हाला देवतेची सगळी माहिती आहे बरं का, देवतेचा परिवार किती आहे वगैरे वगैरे, परंतु त्याच्याने तुमचं दुःख, तुम्ही मोक्षाला जाऊ शकत नाही. नुसतंच देवतेचं ज्ञान आहे आपल्याकडे, त्याच्याने तुम्ही मोक्षाला जाणार नाही, किंवा त्याच्यात मोक्ष मार्ग कुठेच नाही आहे. मोक्ष मार्गाची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये नाही. मग जीवाबद्दल जर का आपण माहिती काढली, जीव कसा आहे, स्फटिकाकार आहे, असा आहे, सर्व दोषांचे आळे वगैरे वगैरे, तरी देखील त्यातनं आपल्याला मोक्ष मिळणार नाही. आणि प्रपंचाची जर का माहिती आहे, प्रपंच जड आहे, सूक्ष्म प्रपंच आहे, दिव्य प्रपंच आहे, पार्थिव प्रपंच आहे, सगळ्या प्रकारच्या प्रपंचाची माहिती आपल्याला आहे, संहार संसरणाची माहिती आहे, तरी देखील त्याच्यामध्ये मोक्ष कुठेच सांगितलेला नाही आणि त्याच्यामुळे मोक्ष होणार नाही. तिथे मोक्षाच्या दरवाजामध्ये कोणी तुम्हाला विचारणार नाही असं की हां हे पाठांतर आहे का सगळं तुमचं आणि मग तुम्हाला मोक्ष मिळेल, तसं नाही. मग कवणाचे ज्ञान मोचक, आमचे स्वामी सांगतात की परमेश्वराचे ज्ञान मोचक. आता परमेश्वराचे ज्ञान देखील मोचक नाही ठरत बरं का. नुसतं ज्ञान असणं हे मोचक नाही, तर त्या ज्ञानाचं आचरण जे आहे ते मोचक आहे. म्हणून स्वामी सांगतात अनुसरल्याचा देव. अनुसरणामध्ये आचरण आहे, एरवी ज्ञानामध्ये आचरण नाही आहे. नुसतं ज्ञान आपण घेतलं तर त्याच्यात आचरण नाही. गाय काय करते, चारा खाते आणि ते रवंत करते. खाणं म्हणजे ज्ञान घेणं आहे आणि रवंत करणं म्हणजे त्या ज्ञानाचं आचरण करणं आहे. आणि मग ती अशी तुष्टी पुष्टी वगैरे जे काय होईल, नुसतंच घास खाल्ल्याने तिला काही होणार नाही. तर तशा पद्धतीने आपण ज्ञान तर घेऊ, पण नुसतं ज्ञान मोचक नाही. कधी कधी तर असं असतं की परमेश्वराचे ज्ञान ही अमोचक स्वामींनी सांगितलेलं आहे. कारण की त्याचा दोषरूपी जर का उपयोग केला आपण तर ते आपल्याला चुकीच्या मार्गाकडे पण घेऊन जाऊ शकतं. किंवा परमेश्वराचे नुसतंच ज्ञान मोचक नाही. म्हणजे कधी कधी असं होतं की मला जर का खूप ज्ञान झालं तर मला काय येतो, अहंकार येऊन जातो. आता तो अहंकार रूपी जे ज्ञान असतं, जगाच्या पाठीवर कुठलंही ज्ञान घ्या, त्याला अहंकार जर का तुम्ही लावला तर ते त्याचा उपयुक्तता जी आहे ती नष्ट होऊन जात असते. मग तुमच्याकडे किती चांगला गुण असो, तो गुणाला जर का तुम्ही तिकडे अहंकार लावला तर ते सर्व शून्य होऊन जात असतं. तशा प्रकारे परमेश्वराचे ज्ञान मोचक,
म्हणजे स्वामींनी हे थोडक्यात सांगितलंय, त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्याच बरं का. मग ते कोणी जर काही विचारलं की बाबा हे खीर बनवायची का, मग दुधाची का, आता दुधाचीच असणार आहे. म्हणजे मग त्याच्यात हे टाकायचं का, म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये त्या सगळे पदार्थ जे टाकायचे त्याच्यामध्ये समाविष्टच आहे, ते वेगळे सांगायची गरज नाही. कोणी म्हटलं चहा द्या, तर मग चहापत्ती टाकायची का त्याच्यात, असा तो प्रश्न आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेच. तसं परमेश्वर जेव्हा सांगतात की परमेश्वराचे ज्ञान मोचक, तेव्हा त्याच्यामध्ये आचरण, अनुसरण, दोष निरसन, हे सगळं त्याच्यामध्ये, विधी आचरण, हे सगळं त्याच्यामध्ये आलंच. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग हे नसेल तर ते नसेल तर, तसं नाही. हे सगळ्या गोष्टी मिळून ते ज्ञान आहे. आणि तसं ज्ञान असणं यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. नाही तर ज्ञान आहे आणि आचरण नाही तर त्याला ज्ञान असणं असं म्हटलं जात नाही. ज्ञान असणं तेव्हाच म्हटलं जाईल, क्रिया करी तो जाणता, ज्ञान जाणे तो जाणता नव्हे. आणि म्हणून इथे परमेश्वर ज्ञान देत असताना पर आवर उभय, म्हणजे शक्ती स्वीकाराच्या वेळेला ही परमेश्वराची ती विशेषता आहे की तुम्हाला ज्ञान देताना म्हणजे ते पर ज्ञान द्यावं लागेल, आवर ज्ञान. आता आवर ज्ञान कशासाठी द्यायचं आहे की ते आपल्याला, जसं तुम्ही सांगताना याच्यामध्ये मीठ आहे आणि याच्यात साखर आहे बरं का सांगायचं आहे. आता तर आपल्याला गोडच पदार्थ बनवायचं, पण मिठाची माहिती का दिली की तो मीठ साखरेऐवजी मीठ टाकू नये म्हणून ती माहिती दिलेली आहे. मग इथे जीवाची माहिती दिली, देवतेची माहिती दिली, प्रपंचाची माहिती दिली. का दिली, कारण हे 3 पदार्थ कसे आहेत हे लक्षात घ्या, आणि चौथा परमेश्वर पदार्थ कसा हे पण लक्षात घ्या. तुम्हाला तिन्हीची माहिती असेल तर परमेश्वर पदार्थ तुमच्या लगेच लक्षात येणार की कसा आहेत ते. म्हणजे त्याची विशेषता तुम्हाला परत जास्त प्रमाणात सांगायची आवश्यकता नाही. जीवदेवता प्रपंचाचा अभ्यास झालेला असेल तर परमेश्वराची विशेषता स्वाभाविकच अनुभवाला येईल, आणि म्हणून ते ज्ञान दिलं गेलेलं आहे. तर इथे परमेश्वर जेव्हा ज्ञान देतात तेव्हा जीवदेवता परमेश्वराचं जे ज्ञान, जीवदेवता प्रपंचाचं जे ज्ञान देतात ते आवर ज्ञान आहे. आणि परमेश्वर पैकीचं जे काही ज्ञान दिलं जातं त्याला परज्ञान असं म्हटलं जातं, है ना. तुम्हाला मंदिरात गेले, तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे विशेष वंदन करा, अशा प्रकारे प्रसाद वंदन करा, अशा प्रकारे सेवा दास्य करा. हे सगळं कसं आहे, परज्ञान आहे. म्हणजे ते ईश्वराशी जोडणार आहे तुम्हाला, त्याच्यात तुमची योग्यता अधिकार वाढणार आहे, आणि म्हणून ते परज्ञानामध्ये ते येतं. आणि याच्यामध्ये जर का जीव देवता प्रपंचाबद्दल जे आपण बोलत बसलो, समजा आपण मंदिरात गेलो आणि तिथे आपण जीव देवता प्रपंचाबद्दल बोलत राहिलो, म्हणजे देवानी सांगितलं ते नाही बरं का, आपण इतर जीवांच्या चाड्या चुगल्या करत राहतो ना. मग ते ठिकाण कुठलं, आपण कोणाच्या घरी जात नाही, कुणाला आपल्या घरी बोलवत नाही, मग आपण एकत्र कुठे येतो, मंदिरामध्ये. मग मंदिरात भेटल्यानंतर काय केलं पाहिजे, परमेश्वराने जे निरूपण केलेलं आहे त्याबद्दल आपण बोललो पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त जे आपण बोलतो ते सगळं आवर याच्यामध्ये येतं, ज्याच्यामध्ये कणव लागत नाही, अधिकार घडत नाही, आपला योग्यता होत नाही, ईश्वराची कणव जोडल्या जात नाही, ते सगळं आवर या पदामध्ये येतं. मग आपण मंदिरात असू, स्थानाजवळ असू, आणि आपण त्या ठिकाणी ईश्वर पैकीचं काहीच करत नाही आहे, तर ते तिथे स्थानाजवळ असणं आपलं हे परामध्ये येत नाही, आवरामध्ये येतं. आणि तेच जर का आपण परपैकीच्या क्रिया तिथे करत असू तर त्या सगळ्या क्रिया परामध्ये मोडल्या जातात, आणि त्या व्यतिरिक्त जेवढ्या क्रिया आहेत त्या आवर म्हणजे जीवदेवता प्रपंचामध्ये ते मोडल्या जातात. त्याच्याने कर्म लागणार आपल्याला, पाप पुण्य कर्म वगैरे हे त्याच्यामध्ये लागतात. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी आत्ता जो आपण विषय बोललेलो आहे तो एक विषय वेगळा आहे. आता आपण बोलतो आहोत परमेश्वराच्या शक्ती स्वीकाराबद्दल. मग त्याच्यामध्ये परमेश्वर परशक्ती स्वीकार करतात आणि आवर शक्ती स्वीकार करतात. म्हणजे आवर याच्यामध्ये परमेश्वर जीव देवता प्रपंच पैकीचं जे दातृत्व आहे त्या जीवाला करतात. ते दातृत्व करण्याचं जे काही कार्य आहे त्याला आवर दान असं म्हटलं जातं. आणि परमेश्वर परपैकीचं जेव्हा दान देतात
म्हणजे लीळा चरित्रामध्ये आमचे स्वामी कुणाचं तरी काहीतरी दुःख कमी करतात, सर्पदंश माळिया रक्षिला, म्हणजे काय दिलं, परदान दिलं की आवरदान दिलं, आवरदान दिलेलं आहे, त्याला ज्ञान दिलेलं नाही आहे वगैरे. आता भट्टोबासांना जे काही देवाने दिलेलं आहे ते परपैकीमध्ये येतं, बाईसांना जे दिलं ते परपैकीमध्ये येतं. परमेश्वराच्या संबंधित दातृत्व आहे, परमेश्वराने दिलेलं परमेश्वराच्या संबंधित दातृत्व, त्याला पर असं म्हटलं जातं. आता आवर याच्यामध्ये परमेश्वराने कुणाचा तरी मृत्यू चुकवला, कोणाचं तरी दुःख घालवलं, हे सगळं आवर पैकीमध्ये ते येतं. किंवा आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी एकूण किती विद्या दिल्या, 136 विद्या दिलेल्या आहेत. 52 आणि 84 मिळून 136 होतात. तर त्या 136 विद्या कशामध्ये येतात, परमेश्वराने दिल्या आहेत, परंतु विद्या कोणाच्या आहेत, त्या देवतेच्या संबंधित असल्यामुळे ते आवर्तानामध्ये ते येतं. आणि म्हणूनच महादाईसांना जेव्हा देव विचारतात तुम्हालाही त्या बाईंसारखा प्रसाद देऊ का, केळी बोरीचा प्रसाद हवा का, ते म्हणतात नाही, कारण की तो प्रसाद म्हणजे काय झाला, आवर प्रसाद झालेला आहे, तो संपणार आहे लगेच. आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत, म्हणजे परपैकीचं महादाईसांना पाहिजे. आता आपण महानुभाव पंथामध्ये असताना आपण देवाकडे काय मागतो याचं अध्ययन आता आपण करायचं, चिंतन. तुम्ही जेव्हा विडा ठेवताना इथे तुम्हाला मी काही विचारणार नाही, तुम्ही काही सांगायचं नाही. जेव्हा तुम्ही विडा ठेवता त्या वेळेला तुम्ही जे काही मागता, विडा ठेवायला बंदी नाही आहे, विडा ठेवायचा आहे. आणि विडा ठेवताना तुम्ही काय मागता, परपैकीचं मागता की अवरपैकीचं मागता, ह्याचं चिंतन तुम्ही करायचं. तुम्ही म्हणत असाल देवाला की देवा आमचं स्मरण घडू द्या, चांगलं स्थानवंदन होऊ द्या, अभ्यास होऊ द्या, सेवादास्य घडू द्या, हे सगळं परपैकीमध्ये येतं. आता तुम्ही परपैकीचं मागताय देवाकडे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही मागता, नोकरी गाडी व्यवसाय जे काही मागत असाल, ते सगळं आवरपैकीमध्ये येतं. आणि परमेश्वर जे आहेत ते जेव्हा प्रसन्न होतात, ते कधी प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही परपैकीचं जेव्हा मागता, तेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी प्रसन्न होत असतात. तर आता या ठिकाणी परमेश्वर काय करतात आहेत, इथे दृष्टांत सांगत असताना पहिला दृष्टांत आपण बघत आहोत की अंतुल जो आहे, अंतुल म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला एक घर डोळ्यासमोर आणावं लागेल, आणि या घराचा संबंधित हा दृष्टांत असा आहे की घराच्या आतमध्ये एक व्यक्ती आहे, तो काय करतो, घरांतू असे तो अंतुल सकळही पदार्थ देखे. आता आपण घरामध्ये बसलोय, आतमध्ये आपण आतमधले सगळे पदार्थ बघू शकतो, बाहेरचे पदार्थ बघू शकतो का आपण, बाहेरचं नाही बघू शकत. म्हटलं आम्ही दरवाजातनं बघतोय पण सर्व पदार्थ दिसत नाही. जसं तुम्हाला आतमधले सगळे पदार्थ दिसतात तसं त्या घराच्या बाहेर काय पदार्थ आहेत ते दिसत नाहीत. परी बाहेरील काहीच न देखे, परंतु बाहेरचा तो काहीच व्यक्ती तो बघू शकत नाही. तसा याचं सिद्धांत सांगतात की तैसा परमेश्वर तैसा परदृश्य अवतार पर सकळ देखे. परदृश्य जे अवतार आहेत, ज्यांनी परशक्तीचा स्वीकार केलेला आहे, म्हणजे परपैकीचं दातृत्व जे आहेत ते पर सकळ देखे, ते पर सकळ पाहतात. म्हणजे कुणाकडे पाहतात, जीवाकडे. आता हे दातृत्व कोणाला करतात, तर जीवाला. मग जीवाच्या स्वरूपावर किंवा अविद्येवर हे पर आवर हे सगळं लागलेलं असतं. मग आता त्याच्यामध्ये आपण वाक्यामध्ये जे बोललेलो आहोत की पर आवर, तर त्याच्यामध्ये जे पर असतं ते जीव स्वरूपी लागतं. जे काही पर आहे कणव वगैरे अधिकार ते जीव स्वरूपी, आणि जे आवर आहे जे पण पाप पुण्य वगैरे कर्म हे सगळं अविद्येवर लागतं, ते जीव स्वरूपावर लागत नाही. ही विशेषता आहे. परमेश्वराचं जेव्हा लागतं त्यावेळेला ते जीव स्वरूपावर लागतं, आणि त्याच्यामुळे परमेश्वर जेव्हा दातृत्व करतात तर परसकळे देखे, कोण, परदृश्य अवतार. परदृश्य अवतार कोण आहेत, श्री प्रभू महाराज जे आहेत ते परदृश्य अवतार आहेत. ते परसकळ देखे म्हणजे त्या जीवाकडे परपैकीचं काय आहे
ते पाहतात आणि त्यानुसार त्या जीवाला ते दातृत्व करतात. मग कुणाला ज्ञान देणं असेल, कुणाला अजून काही श्रीप्रभूंची विशेषता होती, ते सकळ जीवांना काय द्यायचे, 60 जीवांना रोजचं ते मोक्ष द्यायचे, म्हणजे परपैकीचं ते द्यायचं. म्हणजे ज्ञान निरूपण वगैरे नव्हतं, पण थेट दातृत्व होतं परपैकीचं. अशाच प्रकारे आमचे स्वामी जे आहेत ते भटोबास माहिमभट यांना जे काही ज्ञान निरूपण करतात महादाईसांना, हे सगळं परपैकीचं दातृत्व आहे. आमचे स्वामी उभयदृश्य अवतार आहेत. आता श्री गोविंद प्रभू महाराज हे कसे आहेत, परदृश्य अवतार असल्यामुळे ते परस पाहतात आणि परस देतात. परपैकीचं तुम्ही कणव काय जोडलेली आहे का, ते जीवाकडे ते पाहतात आणि जीवाला परपैकीचं दातृत्व त्या ठिकाणी करतात. त्यांना परदृश्य अवतार असं म्हटल्या जातं. अंतुलाचा जो दृष्टांत सांगितला, घराच्या आतमध्ये जो आहे त्यांच्यासाठी परदृश्य अवतार हे निश्चित केलेले, जे घराच्या आतमध्ये आहेत. उद्धरण ते मनुष्य अवतारेचे आतीपरी तेचीचासी विशेषू परदृश्यत्वे प्राप्त करणे आती. म्हणजे परदृश्यत्व जे आहे ते परमेश्वराकडे असलं पाहिजे. जसं अंतुल जो आहे तो अंतुल सकळ पदार्थ पाहतो, बाहेरील काहीच पाहत नाही, तैसे परदृश्य अवतार पर सकळ पदार्थ देतात. पर आवर काहीच न देखे, परंतु आवर न देखे म्हणजे पाहत नाहीत, म्हणजे दिसत नाही अशातला भाग नाही आहे. दिसतं त्यांना पण ते पाहत नाहीत. तुम्हाला जर का एखादा पदार्थ जर का बघायला पाठवलं, बाजारामध्ये आमकी भाजी आहे का, तुमचं लक्ष तिकडेच असतं की कुठली ती भाजी आहे का बाजारात इकडे तिकडे. आता तुम्हाला घरी आल्यानंतर विचारलं बाकीच्या कुठल्या भाज्या बघितल्या, तुमचं लक्ष नसतं. ही भाजी बघितली का, तुम्ही नाही मी तर आमकीच भाजी बघण्यामध्ये होतो. म्हणजे तुम्हाला दिसत नाही अशातला भाग नाही आहे. दिसतं पण तुम्ही निश्चित केलं की तिकडे बघायचं नाही आहे. आपल्याला हेच बघायचं आहे. किंवा तुम्ही जेव्हा असे टेबलावर पुस्तकं मांडलेली आहेत, सगळी पुस्तकं आहेत, पेपर पण आहे, सगळं आहे, पण तुम्हाला काय दिसतं, तुम्ही निश्चित केलं की आपल्याला लीळाचरित्रच बघायचं आहे, बाकीची पुस्तकं बघायची नाहीत, पेपर बघायचा नाही. म्हणजे तुम्ही निश्चिती केलेली आहे की परपैकीचंच बघायचं आहे, आवरपैकीचं बघायचं नाही. किंवा एखादा ईश्वर साधक जो जीव आहे त्या जीवाकडे सगळे गुणदोष आहेत, गुण पण आहेत आणि दोष पण आहे, पण तुम्ही निश्चित काय केलं, काय बघायचं, गुणच बघायचे, दोष बघायचे नाही, हे निश्चित केलं तुम्ही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्या जीवातल्या दोषाकडे दुर्लक्ष असतं. आता याचं उदाहरण तुम्हाला देईन. एरवी आपल्याला शक्य नाही बरं का, कुणाचे दोष बघायचे नाही असं जर का म्हटलं आणि तसं ठरवलं जरी, तरी आपल्याला वारंवार दोषच दिसणार, गुण दिसणार नाही. आता तुम्हाला मी ते सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल की कसं की दोष बघायचे नाहीत. आई असते, आईला आपल्या मुलाचे दोष कधी दिसत नाहीत बरं का. तिने किती कोणी जरी येऊन सांगितलं की त्यांनी असं केलं तसं केलं, तरी ती त्याच्यातनं काहीतरी गुणच शोधून काढते, तिला गुणच दिसतं चांगलं, म्हणजे दोष दिसत नाहीत तिला त्याच्यामध्ये. तशा प्रकारची एक आपली दृष्टी, आता हे आपल्यावर घेतोय आपण, आपली दृष्टी झाली पाहिजे की दोष दिसलाच नाही पाहिजे, गुणच दिसला पाहिजे. परमेश्वराला गुणही दिसतात, दोषही दिसतात, परही दिसतं, आपण काय जोडलं ना, आवरही दिसतं, पण ते आता आवर जे जोडलेलं आहे ते परमेश्वर बघत नाही. ज्याची देखण्याआती त्याची देण्याआती, म्हणजे इथे त्यांनी जे निश्चिती केली आहे की परस पाहायचं आणि परस द्यायचं आहे, तर अशा प्रकारचं दातृत्व परमेश्वर अवतार करतात. हा जो पहिला दृष्टांत बघितला त्याच्यामध्ये आपण परदृश्य अवतार आणि अंतुलाचा दृष्टांत या ठिकाणी बघितलेला आहे. पुढचा जो दृष्टांत येतो तो आहे बाहेरीलाचा दृष्टांत आहे. आणि या दृष्टांतामध्ये आवरदृश्य जे अवतार आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे आवरदृश्यत्वे सकळही विद्या देणे आती जैसा बाहेरीलाचा. आवरदृश्यत्व जर का स्वीकारलेलं असेल तर सकळही विद्या देणे आती, म्हणजे देवतादिकांच्या संदर्भातलं जे काही दातृत्व आहे
ते परमेश्वराला देता येतं. आता काही लोकांना प्रश्न पडतो की परमेश्वर देवतांचं दातृत्व का देतात? कारण की ते स्वीकारलेलं आहे. तर का स्वीकारतात? कारण की तो जो जीव आहे तोही कोणे एकेकाळी परमेश्वराचंच कणव जोडलेला तो जीव आहे आणि त्याचं जे काही दातृत्व आहे देवतेचं, विद्या असतील म्हणा, फळ असतील म्हणा, हे कुठेतरी थांबलेलं आहे. आता परमेश्वर त्याला ते का देऊ करतात? परमेश्वर स्वतःकडनं देत नाही, त्यांनी ते जोडलेलं आहे. फक्त ते अडकून पडलेलं असल्यामुळे त्याच्या कणवेमुळे परमेश्वर ते कार्य करतात. जसं एखाद्याने अन्य व्यक्तीने आपल्याला भरपूर मदत केलेली असेल, प्रत्येक वेळेस सेवा दास्याला उभं राहायला असेल, मग आपण आपली आणि त्याचा एक संपर्क, चांगला धार्मिक संपर्क तयार होतो. तो अन्य माणूस आहे पण त्याचं काही काम अडलं असेल एखादं तर आपण ते करून देत असतो, कारण की तो आपल्या भरपूर उपयोगी पडतो. म्हणून ते आपण त्याचं एखादं अडलं नडलेलं कार्य आपण करून टाकतो. तशा पद्धतीने देवाच्याच उपयोगी पडलेला हा जीव असतो आणि त्याने ते आवरदान जोडलेलं आहे आणि ते त्याला मिळालेलं नाहीये. मग परमेश्वर काय करतात? त्यांनी जी जोडलेली कणव आहे, परमेश्वर सेवादास्यामुळे त्याला जी कणव निर्माण झाली, त्या कणवेस्तव परमेश्वर त्याला काय करतात? ते दातृत्व करत असतात. परंतु मग याच्यासाठी काय झालेलं आहे की अवतारही तसेच झालेत. जसं उभयदृश्यच अवतार आहेत. आता सांगताना सांगतात की श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्रीकृष्ण महाराज आणि आमचे स्वामी हे तिन्ही उभयदृश्य अवतार आहेत. चक्रपाणी महाराज आहेत ते अवरदृश्य अवतार आहेत, पण आच्छादनीचे अवरदृश्य आहेत, पर आच्छादून आवर प्रगट केलं. आणि श्री गोविंद प्रभू महाराज जे आहेत ते कसे आहेत? परदृश्य अवतार आहेत, पण आच्छादनीचे आवर आच्छादून पर प्रगट केलेलं आहे त्यांनी. आणि चक्रपाणी महाराजांनी पर आच्छादून आवर प्रगट केलेलं आहे. मग तसं पाहता हे पाचही अवतार उभयदृश्यच अवतार आहेत. फक्त या दोन अवतारांनी नियामकत्व नियम केला की आम्हाला परच द्यायचं आहे आणि दुसऱ्या अवताराने निश्चय केला की मला आवरच द्यायचा आहे, हे निश्चिती झालेली आहे. वांचून आमचे श्रीप्रभूंनी पण काही आवरदान दिलेलं आहे आणि चक्रपाणी महाराजांनी पण जोगऱ्याला ज्ञान दिलेलं आहे. हे काय आहे? परज्ञान. त्यांना दातृत्व जे आहे ते त्यांनी केलेलंच आहे. अशा पद्धतीने इथे परमेश्वर आवरदान कोणाला देतात आणि का देतात ह्याचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आता दृष्टांत आहे बाहेरीलाचा. स्वामींनी हा विषय कठीण आहे बरं का, पण स्वामींनी दृष्टांताद्वारे काय केलं? तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी कधी आपल्याला सोपं जर नसेल कळत तर, म्हणजे कधी कधी आपण एखाद्याला मराठीतच काहीतरी सांगतो, तो म्हणतो मला हे समजलंच नाही. मी म्हणतो हे तर मराठीमध्येच आहे, सरळ सरळ. मग समजलं का नाही? कारण की प्रत्येकाची समजण्याची क्षमता वेगवेगळ्या असतात. काहींना एका शब्दामध्ये कळतं, काहींना एका वाक्यामध्ये कळतं, काहींना एका अक्षरामध्ये कळतं आणि काहींना अक्षर नाही जरी बोललं तरी कळतं. नुसतं बघितलं जरी तर त्यांना कळतं की यांना काय म्हणायचं आहे. म्हणजे समजण्याची क्षमता आहे. दृष्टांत कोणाला सांगतात? की ज्या व्यक्तीला जो कनियस अधिकाराचा आहे आणि त्यांना महत्त्वपूर्ण जे काही असे स्वामींचे निरूपण आहे ते सहजपणे समजत नाही, मग त्यांना दृष्टांताद्वारे ते समजून सांगणं असं पंथामध्ये म्हणतात. वांचून आमच्या स्वामींनी दृष्टांत सगळ्यांनाच दिलेले आहेत. भटोबासांपुढेही दृष्टांत म्हटलेला आहे, माहीमभटांपुढेही म्हटलेला आहे. म्हणजे आता हा जे दृष्टांत आपण वाचतो आहोत हे माहीमभट्टांना स्वामींनी निरूपण केलेले आहेत, त्याच लीळेमध्ये ते आलेले आहेत. अर्थातच एखादा विषय जो कठीण आहे, कुणासाठी माहीमभटांसाठी कठीण नसेल पण बाकीच्यांसाठी कठीण असू शकतो, तर ते माहीमभट्टांना महत्त्वपूर्ण निरूपण करताना, भटोबासांना महत्त्वपूर्ण निरूपण करताना तिथे जे बाकीचे बसलेले आहेत त्यांनाही तो विषय समजावा म्हणून स्वामी दृष्टांत सांगतात. आता दृष्टांत आहे बाहेरीलाचा. आता आपल्याला कदाचित दृष्टांत लक्षात राहील आपल्या, कारण की तो आपल्याला घराच्या संबंधित असल्यामुळे लगेच लक्षात आला. दृष्टांतातला सिद्धांत काय आहे तर कदाचित डोक्यात नसेल आला आपल्या, पण दृष्टांत मात्र कळाला की अंतुलाचा, जे आतील सगळे पदार्थ बघतो, बाहेरचं काही बघत नाही. आता बाहेरीलाचा दृष्टांत कसा असेल?
तो बाहेरील सगळं पदार्थ देखे पण आंतुल काहीच न देखे, म्हणजे आपल्याला त्याच्यातनं लगेच लक्षात आलं पाहिजे. स्वामींनी मुळातच ज्ञान सोपं करून सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा सोपं काही ज्ञान अजून तुम्ही म्हणाल अजून सोपं करून सांगा, तर अजून सोपं नाही आहे. जेव्हा ते ज्ञान तुम्ही क्रमाने घ्याल तर तुम्हाला ते सोपं वाटेल. आपण मधूनच एक वचन जर का घेतलं, कधी कधी एकदमच मधून एखादं वचन येतं. कोणी विचारलं की बाबा हे परदृश्य पूर्वभजन आणि भूतभजन म्हणजे काय, मग त्यांना सांगितलं पुरीच्या पात्राच्या ठिकाणी भजन घडलं की ते पूर्वभजन होतं, आणि इकडे 12-21 पात्र जे सांगितले त्यांच्या ठिकाणी भजन घडलं की भूतभजन होतं. आता ते त्यांच्या डोक्यावरून गेलं. म्हणून क्रमाने जर का ज्ञान घेतलं तर पुरीचे पात्र कोण आहेत आणि 21 हे भूतभजनाचे पात्र कोण हे जर का माहिती असलं की ते प्रश्न त्याच्यामध्ये आपोआपच तुम्हाला ते वेगळं विचारावं लागत नाही, त्याच्यामध्ये त्याची उत्तरं मिळतात. किंवा एखादं त्याच्यातलं काही आडलं नडलं तरी सांगितल्यानंतर पटकन लक्षात येतं, अच्छा पुरीच्या पात्रांच्या ठिकाणी ते पूर्वभजन आणि इकडे भोजन घातलं तर ते भूतभजन, पटकन तो विषय लक्षात येत असतो. आणि म्हणून परमेश्वर काय करतात की त्याच्यामध्ये तो क्रमाने जर का विषय ऐकला तर तो सोपा होऊन जातो. दृष्टांत सुद्धा पहिल्या दृष्टांतापासून तर शेवटच्या दृष्टांतापर्यंत अशी कडी आहे, म्हणजे संबंध जोडलेले आहेत. मग आता समजा इथे आपण म्हटलं की इथे परमेश्वर परदृश्यत्व स्वीकारतात, परदृश्यत्व स्वीकारतात का नुसतं परच दान देतात का, ना आवर्दानही देतात. म्हणून पुढचा दृष्टांत बाहेरीलाचा सांगितला. घराबाहेर जो आहे तो बाहेरील सकळी पदार्थ देखील पर आंतुल काहीच नाही, की आतमधलं तो काहीच बघत नाही, दिसत नाही असं नाही, परंतु पाहतच नाही. तैसा आवर दृश्य अवतार आवर सकळी देखे पर काहीच न देखे, याचा सिद्धांत सांगतात. पहिले लापिकेमध्ये दृष्टांतात कुठला विषय आहे तो सांगितलेला आहे, आणि पुढे दृष्टांत सुरू होतो आणि त्या दृष्टांत का दिलेला आहे त्याचा सिद्धांत काय हे पुढे त्याच्यामध्ये शेवटी येतं. आणि म्हणून सांगतात की तैसा आवर दृश्य अवतार, जसं बाहेरचा व्यक्ती बाहेरचं सगळं बघतो आतमधलं काही बघत नाही, तसं आवर दृश्य अवतार काय करतात, आवर सकळी देखे म्हणजे आवरदान ते सगळे देतात, पर काहीच न देखे म्हणजे परदान ते देत नाहीत, ज्याची देखणे आती त्याची देणे आती, म्हणजे त्या जीवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी ते बघतात. त्या जीवाने काय जोडलेलं आहे तर त्यांनी आवर जोडलेलं आहे, मग त्याला ते आवरदान परमेश्वर देतात. तिथे ललिताईचा आहे काळस्फोट, मोठा फोड झालेला होता तिला, आणि आमच्या स्वामीने जाऊन तिला काय केलं, तो फोडही फोडला आणि तिला दुःखमुक्त केलं. कुठलं दान येतं हे, पर की आवर, हे एवढं जरी लक्षात आलं आपल्याला तरी आजचं निरूपण माझं सफल झालं. म्हणजे परमेश्वर पैकीचं जे देतात ते परदानामध्ये येतं, आणि आपल्याला आवरदानामध्ये म्हणजे आपल्या प्रपंच संबंधित जे काही दान देतात ते आवरदानामध्ये येतं. म्हणजे इथे आपल्याला हा विषय लक्षात जर का आला, परमेश्वराच्या दातृत्वाचा विषय लक्षात आला, तर परमेश्वराकडे मागण्याचा विषय पण लगेच लक्षात येईल की देवाकडे नेमकं मागायचं आपल्याला काय आहे. आता लक्षात घ्या की एक आहे मिठाईवाला आणि एक आहे मसाल्यावाला. आता तुम्ही मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर काय मागणार, दोन्ही मच आहेत, मसाला आणि मिठाई. काय मागणार तुम्ही, मिठाईच मागणार. आपण मिठाईवाल्याच्या दुकानात मसाला मागतोय. मसाला म्हणजे प्रपंच, जीव देवता प्रपंच संबंधित जेवढं काय आहे ते कसं आहे, दुःखदायक आहे. मसाला खाल्ला की आपल्याला त्रास होतो, दुःख निर्माण होतं. आणि मिठाई खाल्ली तर मिठाई खाताना त्रास होत नसतो, डायबिटीजवाला जरी असला तरी पण मिठाई खाताना त्रास होतो का, चांगलंच वाटतं ते. परंतु आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी मागतो. तसं परमेश्वराकडे गेल्यानंतर जीव देवता प्रपंच पैकीचं जे मागतो ते सगळं आवर ह्याच्यामध्ये येतं, आणि परमेश्वराकडे परमेश्वर पैकीचं जे तुम्ही मागता ते पर याच्यामध्ये येतं. आणि लक्षात घ्या, आवर दातृत्व जे परमेश्वर करतात किंवा आवरदान जे आपल्याला देवाकडनं मिळतं त्याच्यामध्ये परमेश्वराचं कुठेही काही अंश नसतोच. परंतु परमेश्वराकडनं जे पर आपण मागतो ते परपैकीचं तर मिळतंच,
पण त्याच्यामध्ये आपले आवराची पण म्हणजे प्रापंचिक पण उत्तर त्याच्यामध्ये अनेक त्याच्यामध्ये मिळून जातात आपल्याला. म्हणजे परमेश्वराचं परदान इतकं श्रेष्ठ आहे की त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वर भेटतात आणि आपले जीवदेवता प्रपंचापैकीचे जे प्रश्न समस्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये सुटतात. म्हणून परमेश्वराचे ज्ञान मोचक आहे, दुःखमुक्त करणारा आहे, की ते नुसतंच मोक्ष मिळवून देतं असं नाही, तर तुमचे बाकीच्याही समस्या ज्या आहेत त्या निवारण करून टाकत असतात. जसं की आता तुम्हाला एकदम उष्णता आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये थंड हवेचा आनंद घेतला, तर थंड हवेचा आनंद आला आपला, परंतु सांधेदुखीचा प्रश्न सुटला का? तो तसाच आहे. परमेश्वराच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत की सगळ्या समस्या त्याच्यामधनं सुटतात. आणि म्हणून इथे आता हे आवरदानाचं आहे. आता आपल्याला परमेश्वराकडनं कुठल्याही प्रकारचं आवरदान नको पाहिजे. आपल्याला कुठलं दान पाहिजे? परदान परमेश्वर देत असतील तर ते आपल्याला अपेक्षित आहे. पण परमेश्वर कधी देतील? जेव्हा तुम्ही सुद्धा परमेश्वराकडे आवर मागणार नाही, परच मागाल, तरच परमेश्वर परदानाचा विचार करतील. तशा प्रकारची काही आपण जोड जोडलेली नसेल तर ती जोड परमेश्वर आपल्याला जोडून देतील, तसं घडवून देतील. असे हे दोन दृष्टांत झाले. पहिला दृष्टांत कुठला होता? अंतुलाचा, आणि दुसरा दृष्टांत बाहेरीलाचा होता. पहिल्या दृष्टांतामध्ये जो अंतुल आहे तो कुठले दान देतो? परदान देतो. आणि बाहेरीलाचा जो आहे तो कुठले दान देतात? आवर्दान देतात. ते परमेश्वर अवतार. आता तिसरा दृष्टांत बघूया, उभयदृश्य. उभयदृश्यत्वे सकळीही देणे आती. मग आता परच आपण संबंध जोडायचा. दोन दृष्टांत, मग परच दान देतात का ना आवरही देतात, म्हणून बाहेरीलाचा दृष्टांत. मग हे दोन दान एकत्र देणारे अवतार नाही आहेत का कुठले? म्हणजे परदान देणारे वेगळे, आवर्दान देणारे वेगळे, दोन्ही दान देणारे असे कुठले अवतार आहेत का? आहेत ना, उभयदृश्य अवतार आहेत. उभय म्हणजे दोन्ही. मग उभयदृश्यत्वे सकळी देणे आती, पर आवर आणि अजून काही गोष्टी आहेत. नुसतंच पर आवर नाही आहे. उभयदृश्य अवतार नुसतं पर आवर दान देतात असं नाही, तर अजूनही त्यांच्याकडे जे काही देहविद्या वगैरे अशा काही विशेषता आहेत ते सुद्धा उभयदृश्य अवतार देत असतात. आणि म्हणून सांगतं उभयदृश्यत्वे सकळही देणे आती. सगळं देऊ शकतात ते कोण? ना उभयदृश्य अवतार. जैसा उंबऱ्यावर चिलाचा, दृष्टांत घराच्या संबंधितच आहे. म्हणजे तुमच्या घरावरून काही लोक घर सोडत नाहीत, निरूपण असलं तरी वगैरे, मग त्यांना घरी बसल्या बसल्या हा दृष्टांत तरी लक्षात आला पाहिजे की अंतुलाचा, बाहेरीलाचा आणि उंबऱ्यावर चिलाचा. आता एक व्यक्ती जो आहे तो उंबऱ्यावर उभा आहे, म्हणजे दरवाजात उभा आहे. आता त्याची विशेषता काय आहे ते आपण बघूया दृष्टांतामध्ये. उंबऱ्यावरी जो असे तो अंतुल सकळ पदार्थ देखे. उंबऱ्यावर जो उभा आहे तो असा उभा आहे की तो आतील सगळे पदार्थ तो बघतो, आतमध्ये काय काय आहे. आणि बाहेरील सगळे पदार्थ देखे, आणि बाहेरचे सुद्धा सगळे पदार्थ तो बघतो. दिसतात की नाही? तुम्ही आता निरूपण संपलं की उभं राहून बघा उंबरट्यात. म्हणजे कधीही आता उंबरा ओलांडताना उंबऱ्यावर चिलाचा दृष्टांत आठवला पाहिजे. घरात आतमध्ये गेल्यानंतर अंतुलाचा दृष्टांत आठवला पाहिजे. बाहेर पडताना बाहेरीलाचा दृष्टांत आठवला पाहिजे. अशाच पद्धतीने तुमचे तिन्ही दृष्टांत पाठांतर होऊन जातात. आणि आपण उंबऱ्यावर उभं राहिलो तर आतमधलं सगळं दिसतं आणि बाहेरचं पण सगळं दिसतं. तैसे ह्याचा सिद्धांत सांगतात, तैसा उभयदृश्य अवतार. उभयदृश्य म्हणजे ज्यांनी पर आवर दोन्ही दातृत्व देण्याची निश्चिती केलेली आहे त्यांना उभयदृश्य अवतार असं म्हणतात. आमचे स्वामी श्रीकृष्ण महाराज श्री दत्तात्रय प्रभू हे मुख्यत्वे उभयदृश्य अवतार म्हणून त्यांना म्हटलं जातं. उभयदृश्य अवतार पर सकळ देखे, आवर सकळ देखे. ते परही सगळं पाहतात, आवर सगळं पाहतात. परमेश्वराच्याकडे आमच्या स्वामींच्या समोर जो जीव आलेला आहे त्यांनी पर जोडलेलं किती आणि आवर जोडलेलं किती ते दोन्ही ते पाहतात. म्हणजे सगळ्या अवतारांना ते दिसतं. परदृश्य अवतारांना पण आवर दिसतं, आवदृश्य अवतारांना पर दिसतं. परंतु त्यांनी निश्चिती केली की आपण परच पाहायचं,
कोणी निश्चित केली आपण आवरच पाहायचं, परंतु उभयदृश्य अवतार जे आहेत त्यांना दोन्ही दिसतात, पर आवर दोन्ही त्या ठिकाणी आहेत, त्या जीवाने जोडलेले आहेत आणि त्यानुसार परमेश्वर त्यांना ते दातृत्व करतात. जसं तो माळीयाच आहे. आमच्या ज्या त्या साधी होत्या त्यांनी स्वामींना येऊन सांगितलं की देवा असा असा तो माळी आहे वगैरे वगैरे. स्वामींनी सुरुवातीला तर काही बोललेलेच नाही स्वामी, नंतर मग स्वामींनी ते तीर्थ वगैरे वगैरे असं ते पाठवलं, तो जिवंत झाला. पण जो मधला कालावधी त्याच्याविषयी जी विनंती केलेली आहे आणि स्वामींचा थोडा वेळ मौन आहे, त्या मौनाच्या त्या अंतरामध्ये स्वामींनी तेच पाहिलेलं की यांनी आवर्दान काय जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये ती कणव आहे का त्यांनी ती जोडलेली वगैरे, याचं चिंतन देवाला करावं लागतं. एखाद्याला द्यायचं म्हणजे लगेच काही देता येत नसतं, सगळं ते बघावं लागतं. जसं तुम्ही कितीही काही तुमचा आवडता तो मुलगा असो नाही तर नातू असो वगैरे, त्याचं वय बघून तुम्ही त्याला ती वस्तू देत असता. एकदमच 2 वर्षाचा आहे आणि त्यांनी जर का, म्हणजे आम्हाला मामाजी उदाहरण सांगतात, त्यांनी एखादी धारणार वस्तू मागितली लगेच देता का तुम्ही त्याला? नाही देत, कारण की तो काय करेल, स्वतःला इजा करून घेईल. ते सुरी चाकू वगैरे त्याच्या हातात देता, किती लाडका असो. म्हणजे त्या वयानुसार तसा परमेश्वर आपल्याला जेव्हा देतात तेव्हा ते आपण जोडलेलं आहे का ते आधी ते बघतात, त्याचं चिंतन करतात आणि त्या योग्य आपण असू. कधी कधी जोडलेलं असतं पण आपण त्या योग्य नसतो देखील. म्हणजे आता मुलगा मोठा आहे, समजदार आहे, आता तो रागामध्ये आहे, आता त्याला आपण देऊ का? आता सुद्धा त्याच्या हातामध्ये आपण काही धारदार वस्तू देऊ का? नाही देणार, कारण की आता त्याची ती स्थिती नाही आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं चिंतन देवालाही करावं लागतं आणि ते बघून ते दातृत्व करावं लागतं. आणि म्हणून सांगतात की उभयदृश्य अवतार जे आहेत ते परसकळे देखतात, आवर सकळ पाहतात आणि परही देणे आती आणि आवरही देणे आती. परही दातृत्व परमेश्वर करतात आणि आवरही दातृत्व परमेश्वर करतात. आता आपल्याला हे कळालं की परदान देतात आणि आवर्दान पण देतात. परदृश्य परदान देतात, आवर्दृश्य आवर्दान देतात आणि उभयदृश्य उभयदान देतात, पर आवर दोन्ही देतात. हे या तिन्ही दृष्टांतामध्ये पहिले आपण बघितलेलं आहे. परंतु हे दातृत्व देतात कसं, दातृत्व देतात हे कळालं, आपल्याला देतात हे पण कळालं, पण कशाच्या माध्यमातून देतात, कशाद्वारे देतात, हे आपण पुढच्या सत्रामध्ये ते दृष्टांत जे आहेत ते आपण बघणार आहोत. आणि आजच्या दृष्टांताच्या प्रकरणवशाची जी लीळा आहे ती माहिमभट्टांच्या संदर्भातली आहे. मार्गी माहिमभट्टा भेटी निर्गमन श्रवण, उत्तरार्ध 575 क्रमांकाची लीळा ती येते. या लीळेमध्ये जेव्हा भट्टोवास माहिमभट्टा आणि आमच्या स्वामींची भेट झाली, कधी झाली? ती डोमेग्रामला झाली, ती प्रथम भेट आहे. परंतु जेव्हा ते त्याग करून गेले, रिद्धपूरला गेले, तिथे अनुसरले आणि तदनंतरची आता पहिली भेट झाली ती ही भेट आहे. आणि स्वामी आणि त्यांची भेट झाल्यानंतर तैसेची मग आंबाहुनी हंसराजू बळग्रामासी गेली, दीड पुरखा ते सांगितले, जानोपाद्यांना सांगितलं, तेव्हा ती आपला अपवाडू सांगितला. तैसेची रिद्धपुरा गेली, श्री प्रभू गोसाव्यांसी दंडवते घातली, श्रीचरणा लागली, तव आठवले. मग म्हटले, माहिमभट्टो तुमते गोसावी बोलाविले असे. आमच्या स्वामींनी माहिमभट्टांना निरोप पाठवलेला होता, बोलवलेलं होतं. आणि मग हंसराजांनी तो निरोप जो आहे तो श्री प्रभूंना भेटी नंतर तो माहिमभट्टांना तो निरोप सांगितला की तुम्हाला देवाने बोलवलेलं आहे. आणि स्वामींनी असंही सांगितलं होतं, आधी हा निरोप सांगावा, मग श्री प्रभूशी दंडवत करावे. आधी हा निरोप सांगा त्यांना आणि मग श्री प्रभूंना तुम्ही भेटा, असं स्वामींनी आवर्जून सांगितलं. वस्तीच्या निघावे, ज्या दिवशी ज्या वेळेला निरोप कळेल त्याच दिवशी लगेच निघायचं. म्हणजे आता संध्याकाळी आपल्याला निरोप कळाला, मग आपण आता उद्या निघू सकाळी सकाळी नाही, आज आत्ता कळालं लगेच निघायचं. वस्तीच्या निघावे ऐसे म्हणितले असे. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं माहिमभट्टांच्या की स्वामींनी किती लवकर आपल्याला लवकरात लवकर बोलवलेलं आहे. रेंगाळत आता राहायचं
नाही, लगेच निघालं पाहिजे. निरूपणाला जायचं म्हणजे किती वाजता आलं पाहिजे, आपण किती वाजता निघालं पाहिजे, त्याच्यात रेंगाळणं नको. लगेच पटापट आपण उपस्थित झालं पाहिजे. एखादी सेवा प्राप्त झाली आणि त्या सेवेमध्ये जर का तुम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही येतो, आपण 1 तास उशिरा गेलो तर काय होईल, ती सेवा तिकडे होऊन जाईल. ते म्हणजे आपण सेवेच्या आधी पोचलो पाहिजे. सेवा सुरू झाल्यानंतर आपण पोचता कामा नाही. अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेळेवर उपस्थित होता आलं तर तिथे जे काही दातृत्व होत आहे ते आपल्याला त्याच वेळामध्ये प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा निरोप सांगतानाच असा सांगितलं गेलेला आहे स्वामींकडनं, आणि माईंभट्टांना तो कानावर पडला की स्वामींनी लवकरात लवकर आपल्याला बोलवलंय, हा त्याच्यातनं अर्थ आहे. आणि मग माईंभट्टांनी श्रीप्रभूंकडे परवानगी मागितली. आबाईसांना पण सांगितलं, विचारलं. इथे काय म्हणतात, गोसाविया ते पुसिले, श्रीप्रभूंना विचारलं आणि आबाईसा ते पुसिले, आबाईसांना देखील विचारलं. कारण तिथल्या मुख्य आहेत ते आबाईसा आहेत. म्हणजे मी गेलो तर चालेल का, कारण की माईंभट्टांकडे काही सेवा आहेत. माईंभट्ट जाणार म्हणजे त्या सेवा ठाकतात, मग कोण करणार त्या सेवा वगैरे. म्हणून त्याच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या ठिकाणी तो विनम्रता गुण दिसतो माईंभट्टांच्या ठिकाणी, की ते आबाईसांना सुद्धा विचारतात. आबाईसी प्रसादाचा कुसकटा दिधला, म्हणजे श्रीप्रभूंचा प्रसादाचं जे काही असं छोटे कण बिन वगैरे काय आहेत जे काही, ते सर्व जे आहे उपलब्ध ते लगेच, म्हणजे आता उपलब्ध काय आहे तर हे उपलब्ध आहे श्रीप्रभूंचा प्रसाद, तो लगेच बांधून त्यांना दिलेला आहे. आणि मग तैसेची माईंभट्ट तया ते पुसोनी निघाले, गोसावी कवनी ठाई राज्य करीता, ती कुठे आहेत स्वामी वगैरे हे सगळे विचारपूस चौकशी केली. आणि तैसेची आंबेआसी आले, आंबे खरवंडीला स्वामी आहेत आणि तिथे माईंभट्ट आले. इकडे तिकडे शोधलं पाहिलं, स्वामी भेटले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्वामींची त्यांची भेट झाली आणि स्वामी त्यांना विचारतात, कैस्यापरी निर्गमू झाला, म्हणजे तुम्ही जो त्याग केला, माईंभट्टांचा त्याग झालेला आहे पण आपल्याला माहितीच नाही तर त्यांनी त्याग कसा केला, हा कशामुळे माहिती झाला. स्वामींनी त्यांना विचारलं की तुम्ही त्याग कसा केला. आता स्वामींना सगळं माहिती आहे परंतु तिथे जे उपस्थित लोक आहेत त्यांना माहिती नाही, त्यांना तो माहिती झाला पाहिजे. आणि मला तर वाटतं त्या लोकांपेक्षा पण आपल्यापर्यंत हा त्याग पोचला पाहिजे होता की असाही त्याग करता येतो. त्याग करण्यासाठी तुमचं काही दिवसांचं नियोजन असलं पाहिजे अशातला काही भाग नाही. काही क्षणाच्या नियोजनातून सुद्धा तुम्ही तो त्याग करू शकता. म्हणजे दोषाचा जर का त्याग करायचा असेल ना तर त्याचं कुठलंही नियोजन करण्याची गरज नाही. फक्त तो दोष आहे ते कळलं की लगेच त्याचा त्याग करतो आपण. जर तुमच्या हातावर जर का तुमच्या लक्षात आलं की आपल्या तळ हातावर विंचू आहे, मग तुम्ही त्याचं नियोजन करता का, काही पत्रिका वगैरे छापून वगैरे सगळं काय असं हे करता का. लगेच क्षणात हात झटकतो आपण, लगेच दोष आहे त्याचा लगेच त्याग करतो. पण हातामध्ये सोनं आहे लगेच झटकतो का हात आपण, नाही. मग त्याचं नियोजन असतं. पण दोष आहे हे जर का कळालं, चिखल आहे, लगेच आपण ते झटकतो म्हणा वगैरे वगैरे इत्यादी प्रकारे. इथे माईंभट्टांनी जो त्याग आहे तो त्याग त्यांनी केलेला आहे. हे त्याग करणं महत्त्वाचं आहे पण तो कशा प्रकारे केलेला आहे ते मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामींनी त्यांना ते विचारलं, महानुभाव पंथाला त्यांचा तो त्याग माहिती असला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जी भावेची बारसी तेरसू झाला, पारणे करुनी अवकाशासी गेला, अवकाशा बैसोनी मृतिका घेऊनी गंगेसी गेला. म्हणजे स्वभावाला गेले होतेस आणि ते स्वभाव सारून नंतर मग मृतिका म्हणजे मातीचा गोळा हातात घेतला त्यांनी आणि ते नदीकडे गेलेले आहेत. स्वच्छ करून निघाला तर विचारू लागला, सर्वज्ञ म्हणितले अनुसरावे ते कैपा. म्हणजे तो जो मातीचा गोळा आहे तो त्यांनी त्याच्याने हात धुतले, ते माती हाताला लावून वगैरे. आणि ते करत असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार आलेला आहे
वैचारिक पातळी ज्यांच्याकडे आहे ते कुठल्याही एका साध्या गोष्टीतनं सुद्धा मोठा बोध त्याच्यामधनं ते घेऊ शकतात. हे माहीम-भट्टांकडे बघितल्यानंतर आपल्याला एकदम क्षुल्लक गोष्टीवरून सुद्धा ते सुतावरून स्वर्ग गाठणं जे म्हणतात, माहीम-भट्टांनी आमच्या मातीवरून मोक्ष गाठलेला आहे, ईश्वराचा मोक्ष. आणि त्यांच्या मनामध्ये ते आलं. ते म्हणतात की देवाने अनुसरायला सांगितलं तर आपण कधी अनुसरण घ्यायचं बरं? अनुसरणाचं नियोजन करावं लागेल. मग आपण काय करूया, वरिखा एका अनुसरू, एका वर्षामध्ये या अनुसरण घेऊया, अवघ्याची व्यवस्था करू, मग अनुसरू. आणि काही घरची श्रेवडींची जबाबदारी आहे, त्यांची व्यवस्था करून अनुसरण घेऊया. मग दुसरा विचार लगेच आला की 1 वर्ष म्हणजे खूप मोठं असतं बरं का. 12 महिन्याचं 1 वर्ष आहे, 365 दिवस त्याच्यामध्ये येतात. तर तववरी देह गेले तरी काही, मग जर का एका वर्षात जर का आपण सरलो बिरलो तर काय देहाचं काही खरं आहे का? मग आपण असं करूया, मासासा अनुसरू, 6 महिन्यामध्ये अनुसरण घेऊ. वर्षाचा कालावधी निम्म्यावर आलेला आहे आणि अवघ्याची व्यवस्था करू आणि निघू. आणि काही सगळ्यांची व्यवस्था करून निघूया. मग परत आलं की 6 महिन्यात देह जाऊ शकत नाही का? आपलं काय देह पुढच्या 6 महिन्यात जाईल, अलीकडच्या 6 महिन्यात जाणार नाही का? कधी काही होऊ शकतं. मग काय करायचं, तरी मासाती अनुसरू, 3 महिन्यामध्ये अनुसरू. आत्ताच्या काळामध्ये कुठलाही आपल्याला सोहळा कार्यक्रम निश्चित करायचा त्याला 3 महिन्याचा आपल्याला अवधी लागतो बरं का. ते 3 महिने पण कमी पडतात. इथे अनुसरायचं आहे आणि सगळं सोडून अनुसरायचं आहे. मग 3 महिन्यामध्ये आता अनुसरण घेऊ आपण. तर अवघ्याची व्यवस्था करू, मग अनुसरू, सगळ्यांची व्यवस्था करू आणि अनुसरण घेऊ. आणि काही मग परत विचार आला की 3 महिन्यात जर का देह गेलं तर काही सांगता येतं का? तरी मासा एका अनुसरो, एका महिन्यामध्ये अनुसरो. 1 वर्षाचं 1 महिन्यावर आलेलं आहे. आणि काही घरी घालू, मग निघू. घरी काहीतरी व्यवस्था करून लगेच निघू. 1 महिन्याचा कालावधी खूप कमी आहे, पण करू काहीतरी आपण. तववरी देह गेले तरी काही, मग जे आपलं 11 महिन्यात जे देह जाणार आहे ते 1 महिन्यामध्ये पण जाऊ शकतं ना. म्हणजे त्याच्यात जर का देह गेलं तर काय, तरी पाखा एका अनुसरो, 15 दिवसात निम्म 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 करत आले. वर्षाचे 6 महिने, 6चे 3 महिने, 3चे इकडे 1 महिना, 1 महिन्याचा 15 दिवस केलेला आहे. आणि 15 दिवसात देह गेले तर काही सांगता येतं का? तरी 8 दिवसा अनुसरो, 8 दिवसावर आले, 15 दिवसाचे निम्मे केले. आता 8 दिवसात पण देह जाऊ शकतं ना, असं असतं का? आपण म्हणू शकतो की मी अजून आमका आमका जगेल, म्हणू शकतो आपण, पण जगू की नाही जगू हे आपल्याला माहिती नाही. तर ते म्हणतात तरी दिसा एका अनुसरो, 1 दिवसाने म्हणजे उद्या अनुसरण घेऊया आपण, किंवा परवा अनुसरण, उद्याचा दिवस गेला की असं. तरी दिसू कोणे देखील असे, दिवस कुणी बघितलेला आहे. ते कोणीतरी सांगितलं की ते रात्री झोपले, ते सकाळी उठलेच नाही. म्हणजे त्यांचा दिवसच त्यांनी तो बघितलाच नाही. म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, दिसू कोणे देखील असे, याला म्हणतात ते. रात्री झोपेमध्येच तो माणूस सरला, दिवस त्या माणसाने बघितलाच नाही, असंही होऊ शकतं. म्हणजे एका रात्रीत आपलं देह जाऊ शकतो. आपण उद्यावर पण नाही ढकलू शकत की उद्या काय झालं तर काय होईल. तरी घराशी जाओ, काही हाती देऊ, अवघ्याची व्यवस्था करू, मग निघू. आता कधी निघायचं, आज निघूया. उद्याचं आजवर आलंय की आत्ता आपण घरी जाऊ, काय व्यवस्था त्यांना सांगू मी निघतोय म्हणून, असं म्हणून आपण निघूया. तरी उणी वासना उमरलेली आणि काही, पण घरी गेल्यानंतर जर का बघितलं की घर चांगलं बांधलं गेलेलं आहे, नातलग आहेत, त्यांच्याकडे बघून लगेच आपली वासना उपरतेने त्याला म्हणतात. मन परिवर्तन जर का झालं तर करायचं काय? मग त्याच्यापेक्षा गंगेशी जाओ, सोच आचमन करू आणि तैसेची निघो. आणि काही घरी जायचं नाही. म्हणजे 1 वर्षाचं आजवर आलेलं आहे आणि आजवर आत्तावर आलं. म्हणजे 1 वर्षाने जे अनुसरण घेणार होते ते अनुसरण कधी ठरलं, आत्ता करायचं असं ठरलं. आणि गंगेकडे जाऊ
हातपाय वगैरे धुवू, स्वच्छ होऊ आणि निघो. मग मनामध्ये आलं की नदीकडे जाण्याचा जो काही रस्ता आहे ना, तो देवाकडे जाण्याचा रस्ता नाही आहे, तो नदीकडे जाण्याचा रस्ता आहे. मग आता समजा आता आपण निघालेले रुद्धपूरला निघायचं आहे किंवा अजून कुठे स्थानाला जायचं आपल्याला, तर तो रस्ता म्हणजे या घरातनं बाहेर पडणं हा रुद्धपूरचा रस्ता आहे. पण आपण आतमध्ये आलो काही कामासाठी, तर ते काम वेगळं आहे. बाहेर ज्याच्यासाठी पडत होतो तो विधी वेगळा आहे आणि आतमध्ये ज्याच्यासाठी आलेलो आहोत तो विधी वेगळा आहे. वेगळं काहीतरी वस्तू मोबाईल राहिला तो घेण्यासाठी आलो किंवा अजून काही समजा, ते देवाला जोडणारी ती गोष्ट नाही आहे एक प्रकारे, लक्षात घ्यायचं. तसं आता ते नदीकडे चाललेले आहेत म्हणजे त्यांचा रस्ता, देवाकडे जाण्याचा रस्ता वेगळा आहे. जिकडे त्यांना जायचंय, परमेश्वरा जिथे आहेत परमेश्वर अवतार, तिथे जायचंय त्यांना. तर ते जे मागे फिरतायत नदीकडे, तो नदीकडे जाणारा जो दिशा आहे ती वेगळी आहे. आणि परमेश्वराचा अवतार जे आहेत, दोन्ही अवतार आता त्यांना माहीत असते, ते दोन्ही वेगळ्या दिशेला आहेत, विरुद्ध दिशेला ते जाणार आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की गंगेकडे आपण गेलो आणि जाताना तिथे सर्प चावलं तर काय होईल, आपण मेलो तर काय होईल, नोंद काय होईल. हे नदीकडे हात धुवायला चालले होते आणि मग हे सरले, म्हणजे नोंद अशी होणार आहे. पण तेच रिद्धपूरला निघाले आणि मग जर का साप चावू शकत नाही का त्यांना, साप चावू शकतो आणि ते सरू पण शकतात त्याच्यामध्ये, परंतु त्याची नोंद काय असणार आहे की माहीम भट्ट हे रिद्धपूरला निघाले होते आणि मग त्यांना साप चावला. नोंद दोन्हीच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. माणूस तर कुठेही मरतो, कुठेही मरणारच, पण घरी तो सरला आणि कंपनीत सरला याचा फरक आहे की नाही. कंपनीत सरला तर कंपनीची जबाबदारी आहे काही गोष्टींची, आणि तो घरी सरला तर नाही. तशा पद्धतीने इथे माहीम भट्ट कुठल्या दिशेला चाललेले आहेत, त्या दिशेला, प्रत्येक दिशेला त्यांना साप चावू शकतो. परंतु नोंदी काय असतात की परमेश्वराकडेच्या दिशेने जर का एकदा निघालो मग आपल्याला काळजी नाही. ती काळजी कोणाला, आता परमेश्वर काळजी करतील आपली. परंतु जसं आमचे भट्टोबाज भर तापामध्ये निघालेले आहेत, कुठे गेले, नेवाशाकडे. आता भट्टोबासांना काळजी आहे का कसली, कसली काय, स्वामींनाच काळजी आहे. स्वामी म्हणतात शिदोरी घेऊन जा, स्वामींना काळजी आहे. स्वामी विचारतात किती वाजेपर्यंत याल, सगळं व्यवस्थित जमेल ना, घ्याल ना, सगळी काळजी देवाला आहे. म्हणजे त्या ठिकाणी भट्टोबासांना आता कुठली काळजी राहिली नाही. म्हणजे परमेश्वराच्या दिशेला तुम्ही एकदा निघालात की मग तुम्हाला काळजी करायची गरज नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आपण जर का वेगळ्या दिशेला जात असू तर मात्र आपण आपली काळजी आपण स्वतः करायची. आपण जर का कुणाशी भांडायला चाललोय, मग देव सहाय्य करतील, विडा ठेवून निघाले तुम्ही, तर मग तिथे त्या भांडणाची काळजी आपणच आपली जबाबदारी घ्यायची, व्यवस्थित भांडण वगैरे तयारी करूनच जायचं. देवाच्या भरोश्यावर भांडायचं नाही, कारण की देव दोघांनाही अन्यायी ठरवतात. तशा पद्धतीने माहीम भट्ट हे गंगेकडे जायला सुद्धा नकार देतात की साप चावला, मेलो बिलो आपण तर हे पण राहून जाईल. आणि मग हातीची मृत्तिका सांडिली, गोसावे यांच्या ठाया यावे तरी सासुरे हाती असो. मग आता कुठे जायचं, स्वामींकडे जायचं. तर स्वामींकडे गेलो तर आपलं सासरवाडी जवळपास आहे, ते लगेच येतील आणि आपल्याला घेऊन जातील. मग आमच्या स्वामींनी काय सांगितले, रिद्धपूरला श्री प्रभूंचा अवतार सांगितलेला आहे, तर आपण तिथे जाऊया. आणि मग माहीम भट्ट तिकडे गेलेले आहेत. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, आता आपण लीळेतला जो मधला भाग आहे तो आपण घेतला नाही आहे, दुसरा त्याच्या पुढचा भाग आपण घेतोय लीळेतलाच. स्वामी विचारतात, तुम्ही तेथ का गेले ती, म्हणजे तुम्ही इथे का नाही आलात, तिथे का गेलात रिद्धपूरला. जीजी येथच्या येत सासुरीची तया हाती आसोन लाय, आणि ती धरुनी नेती, परत मला घेऊन गेले असते सासरवाडीचे, म्हणून मी तिकडे गेलो, रिद्धपूरला गेलो. आणि गोसावी श्रीप्रभूचा अवतार, तो ईश्वर अवतार सांगितला, आपण त्याची माहिती दिलेली होती. आणि ईश्वर दास्य मोचक सांगितले, आणि परमेश्वराचे दास्य हे मोचक आहे असं सांगितलेलं आहे. ते दास्य मोचक माहीम भट्टांना पूर्वी प्रकरणामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणून मी तेथ गेला, म्हणून मी तिथे गेलो.
स्वामी म्हणतात, भोटो प्रतिसृष्टी परमेश्वर अवतरती अनंत अवतार, परमेश्वर अनंती अवतारी अवतरले असते. म्हणजे स्वामी सांगतात प्रतिसृष्टी, प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वराचा अवतार होतो आणि अनंत अवतार परमेश्वराचे असतात बरं का. 1-2 अवतार नाहीत. तुम्हाला आम्हाला किती अवतार माहिती आहेत? 5च. असे अनंत अवतार परमेश्वराचे आहेत. परमेश्वर अनंती अवतारी अवतरले असती. कधी असतात बरं अनंत अवतार? आत्ता आहेत का? तर स्वामी अजून माहिती सांगतात. अनंती अवतारी अवतरले असते म्हणजे मागे भूतकाळामध्ये अनंत अवतार देवाचे झालेले आहेत. मग आता तर अवतार नसतील ना. आता अवतरले असती. आत्ता सुद्धा या क्षणाला अनंत अवतार आहेत. आम्ही फक्त 5च अवतारांचे अवतार दिन साजरे करतो ते माहिती आहेत आम्हाला. अनंत अवतारांची नावं किंवा त्यांचं जे काही अवतार घेण्याचं जे काही क्रिया वगैरे आपल्याला काहीच माहिती नाही. जे परमेश्वराचं कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि सौम्य अवतरती आणि पुढे देखील परमेश्वराचे अनंत अवतार होणार आहेत. म्हणजे हे सुरूच आहे परमेश्वराचं अवतार कार्य. आणि ते अवतार घेताना परमेश्वर परदृश्य होती, अवरदृश्य होती, परावर दृश्य होती. अवरदृश्य अवरदान देणारे, परदृश्य परदान देणारे आणि परावर दृश्य म्हणजे अवभय दृश्य अवतार, उभयदान देणारे. अशी परमेश्वर त्या त्या अवताराची ती विशेषता स्वीकारतात. आणि म्हणून स्वामींनी अंतुल, बाहेरील आणि उंबऱ्यावर चिलाचा हे तिन्ही दृष्टांत या प्रसंगी माहिमभट्टांना निरूपण केलेले आहेत. तैसा परमेश्वर चहुयुगी परमेश्वर जीवा ते उद्धरिते. परमेश्वर जीवाचा उद्धार चहुयुगामध्ये करतात. अनंत उद्धरिले. आता अनंत अवतार होतात तर त्यानुसार अनंत जीवांचा उद्धारही झालेला आहे. अनंत जीवांचा उद्धार आता सुरू आहे आणि अनंत जीवांचा उद्धार करणं बाकी आहे असं सुद्धा स्वामी त्या ठिकाणी माहिमभट्टांना सांगतात. आणि अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण पहिलं सत्र आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्या सत्रामध्ये आपण 3 पहिले जे दृष्टांत आहेत त्या 3च दृष्टांताचं श्रवण आणि सोबतच प्रकरण वर्षाची माहिमभट्टांचा त्याग माहिमभट्टांनी कसा केला आणि त्याच पांतीला स्वामींनी अवतारांचं विश्लेषण करताना, अवतारांची माहिती देत असताना हे 3ही दृष्टांत माहिमभट्टांना निरूपण केलेले आहेत. दंडवत